नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, मुलींना मोफत शिक्षण योजना या योजनेच्या संदर्भाने काही अपडेट्स आलेले आहेत। त्या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींना मोफत शिक्षण योजना या योजनेसंदर्भाने घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक पालक व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मुलींना मोफत शिक्षण मिळणार का नाही व हा नियम जर लागू झाला तर या वर्षीपासून लागू होऊ शकतो का, कोणते विद्यार्थी पात्र असतील, त्यासोबतच ही योजना महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोर्सेससाठी लागू होऊ शकते या संदर्भाने विद्यार्थी व पालकांचे अनेक प्रश्न आहेत। तर या सर्व प्रश्नांसंदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, मुलींना मोफत शिक्षण योजना हा निर्णय नेमका काय आहे त्या संदर्भाने आता आपण थोडक्यामध्ये माहिती पाहूया। तर 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलींना आपलं उच्च शिक्षण पूर्ण करता यावं यासाठी सरकारने ही योजना आणलेली आहे। आगामी शैक्षणिक वर्षापासून आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थिनींचे उच्च शिक्षणाचे जे काही शुल्क राहील ते राज्य सरकारच्या वतीने भरण्यात येणार आहे। यामुळे मुलींचा उच्च शिक्षणातील सहभाग वाढेल अशी सरकारला आशा असल्याचं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हणलेलं होतं। तर हा ओव्हरऑल जो नियम आहे तो अशा विद्यार्थ्यांसाठी आहे, म्हणजेच मुलींसाठी की ज्या आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, म्हणजे त्यांच्या पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे, आर्थिकदृष्ट्या मागास असल्यामुळे या मुली उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत, अशा मुलींना या निर्णयाचा फायदा होणार आहे। त्यासोबतच महाराष्ट्रातील विद्यार्थी व पालकांचा या निर्णयासंदर्भाने महत्त्वाचा डाऊट हा म्हणजे हा निर्णय कोणत्या अभ्यासक्रमासाठी लागू होऊ शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आगामी शैक्षणिक वर्षापासून 12वी नंतर पदवीसाठी प्रवेश घेणाऱ्या मुलींसाठी हा निर्णय लागू असेल। यासाठी 8 लाखाची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा आहे। महाराष्ट्रामध्ये एकूण 600+ अभ्यासक्रमांसाठी ही योजना लागू होणार आहे। यात BA, BSc, BCom इत्यादी कोर्सेसचा समावेश आहे। त्यासोबतच वैद्यकीय म्हणजेच MBBS, BDS, BMS, BHMS जे काही मेडिकल फील्डचे कोर्सेस आहेत त्या कोर्सेससाठी देखील हा नियम लागू असेल। त्यासोबतच अभियांत्रिकी शिक्षण, लॉ, BEd, फार्मसी इत्यादी 600+ कोर्सेससाठी ही योजना लागू होऊ शकते। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा नियम यावर्षीपासून लागू होऊ शकतो का नाही। तर शासनाच्या नवीन नियमानुसार अंदाजे उच्च महाविद्यालय जे आहे ते 5300+ आहेत। तसेच यामध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या 20 लाख आहे व यामध्ये जवळजवळ 600+ कोर्सेसचा समावेश असणार आहे आणि जी काही शैक्षणिक शुल्कांची रक्कम आहे ती 1800 कोटी रुपये आहे आणि यावर उपसमितीचा निर्णय झालेला आहे। आता कॅबिनेटमध्ये त्यावर अंतिम निर्णय होणार असून लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये हा निर्णय होणार आहे। त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षापासूनच या नियमाची अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा आहे, म्हणजेच हा नियम या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेपासूनच लागू होऊ शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, मुलींना मोफत शिक्षण योजना ही योजना या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेपासून लागू होऊ शकते। या संदर्भाने गव्हर्नमेंटचा ऑफिशियल GR आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओमार्फत किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर कळवलं जाईल। जर तुम्ही अद्यापही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा। ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व या माहितीला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा। या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।